मित्रांनो, देशाच्या राजकारणातून आलेली या घडीची धक्कादायक तेवढीच अतिशय मोठी बातमी. अजितदादा पवार यांच्याबद्दलची या बातमीने सगळ्या राज्यामध्ये सध्या खळबळ उडून दिली आहे. महाराष्ट्राचे दादा पुन्हा परत. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी बातमी. अखेर महाराष्ट्राला उलगडा झाला. अजितदादा पवार 6वी व्यक्ती. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण सध्या गेल्या 15 दिवसांपासून शांतपणे पाहतोय आपण. ज्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचं नाव सध्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंडिंग वर घेतलं जात आहे. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला की नाही, अजित पवार सध्या कुठे आहेत, अजित पवारांना सध्या शरद पवारांनी कुठे ठेवलंय, या सगळ्या प्रश्नांना सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. महाराष्ट्राची जनता अजूनही मानायला तयार नसतानाच आता मात्र धक्कादायक खुलाशावरती खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका बड्या नेत्याने सगळ्यात मोठा खुलासा केलाय. अजित पवार यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने हा सगळ्यात खुलासा केल्यामुळे नेमकं अजित पवार आता कुठे आहेत या घडीची सगळ्यात मोठी अपडेट सध्या महाराष्ट्रासमोर येणं खूप गरजेचं होतं आणि ती बातमी सध्या आपण आता समोर आणत आहोत. सध्या राज्याच्या राजकारणावरती रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सध्या अतिशय मोठे खळबळजनक दावे केले आहेत. या दाव्याला पुष्टी होत असतानाच रोहित पवार यांनी अजितदादांच्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी माहिती मागितली. मात्र सध्या देशातील एक बडा नेता ही उच्चस्तरीय चौकशी होऊन देत नसल्याचा रोहित पवारांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला. आणि आता अजितदादा पवार नेमकं कुठे आहेत, जर्मनीमध्ये आहेत की बाहेर आहेत, की अजितदादा कधी येणार, या सगळ्या प्रश्नांना सध्या सगळीकडेच वाव फुटतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. महाराष्ट्रातील जनता म्हणते की अजित पवार अजूनही आपल्यामध्येच आहेत. जनता म्हणते की अजित पवार यांची शिवाजी रॉयल यांच्यासारखी नवीन एंट्री होईल. दादांनी पॅराशूट मधून बाहेर उडी मारली, दादा जिवंत आहेत, फक्त दादांच्या डोक्याला फक्त दुखापत झाली. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडत मित्रांनो, आता मात्र राज्याचं राजकारण अजित पवार यांच्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात फिरू लागले. अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी उच्चस्तरीय व्यक्ती होती आणि ही व्यक्ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या गळ्यातील ताईत होती. ग्रामीण भागाचा चेहरा होता, शेतकऱ्यांचा चेहरा होता, सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा दुःख सहितांचा हा चेहरा होता. आणि त्याच दादांना आता या विमान अपघातामधून त्यांना अपघात घडवला असल्याचं सगळ्यात मोठा खुलासा आता समोर येऊ लागलाय. राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार सध्या कुठे, अजित पवारांना नेमकं काय झालंय, या घडीच्या सगळ्या या बातम्या आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. अजित पवार जिवंत, नेमकी बातमी काय, याचा आपण आता अतिशय व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 27 जानेवारीची रात्र अतिशय महत्वाची होती. 27 जानेवारीच्या रात्री नेमकं मुंबईमध्ये काय घडलं, त्या दिवशी अजित पवारांना याच्या अगोदर देखील अजित पवारांना भीती होती की नेमकं रोहित पवारांनी काय सांगितलं ते देखील तुम्हाला सांगावंसं वाटतंय. रोहित पवारांनी सांगितलं गेल्या 4 महिन्यांपासून अजित पवार प्लास्टिकची पाण्याची बॉटल वापरत नव्हते. त्यांनी प्लास्टिकच्या बॉटल ऐवजी काचेची बॉटल वापरण्यास सुरुवात केली होती, जेणेकरून त्यांना आगामी काळामध्ये खूप मोठा धोका सहन करावा लागणार होता अशी त्यांना जणू काही अगोदरच माहिती मिळाली होती. त्यामुळे अजित पवारांनी सगळ्यात अगोदर आपल्या स्वतःला बचावात्मक करण्यासाठी काचेच्या पाण्याची बॉटली वापरायला सुरुवात केली, जेणेकरून त्या बॉटलला कशाही कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा त्या बॉटलमध्ये काही मिसळता येणार नाही अशा प्रकारची काळजी अजित पवारांनी घेतली होती. दुसरा महत्वाचा खुलासा अजित पवारांच्या संदर्भात रोहित पवारांनी केलाय की अजित पवार जेव्हा विमानामध्ये जायचे तेव्हा अतिशय बरोबर वेळेवर जायचे. ते आपल्या पायलटला, सगळ्या लोकांना विमानाची बरोबर चौकशी करून विमानाची पूर्णपणे माहिती घेऊन तिथून प्रवास करायचे, नंतरच दादा विमानामध्ये बसायचे. मात्र त्या दिवशी नेमकं असं काय घडलं, हा सगळ्यात मोठा खुलासा रोहित पवारांनी केलाय. म्हणूनच अजित पवार त्या विमानामध्ये चढले होते का, अजित पवार त्या विमानात होते का, असे वेगवेगळे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. नेमकी त्या दिवशी काय घडलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बड्या नेत्याने सगळ्यात मोठा खुलासा या ठिकाणी केलाय. तो खुलासा अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी केलेला आहे. तो विमान अपघात नेमका होता का, की विमान अपघात घडून आणला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या सगळीकडून उमटत असताना मात्र सगळ्यात मोठा दावा त्या नेत्याने केलाय. अजित पवारांचे सगळ्यात जवळचे नेते असणारे प्रमोद हिंदूराव यांनी आता मात्र सगळ्यात मोठा दावा केलाय. त्यांनी म्हटलंय की अजित पवार 27 जानेवारीच्या रात्री आता एका मोठ्या फाईलवरती सही करण्यासाठी विदर्भातील
मिलची राईस मिलची ती फाईल होती, त्या फाईलवरती सही करण्यासाठी अजित पवारांनी आपला गाडीने जायचा जो दौरा होता तो कॅन्सल केला आणि पुन्हा अजित पवारांनी उशिरापर्यंत ती फाईल न पोहोचल्यामुळे, ती फाईल मुद्दामून पोहोचली नव्हती का, तर ती फाईल मुद्दामून न पोहोचल्यामुळे अजित पवारांना रात्री ते विमान बुक करावं लागलं आणि त्या विमानामधून अजित पवारांना प्रवास करावा लागला. मग तो विदर्भातील प्रमुख नेता कोणता, प्रमोद हिंदुराव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलंय. त्याला रोहित पवार यांनी दुजोरा दिलाय की रात्री उशिरापर्यंत तिथे या घडलेल्या घटना या देखील त्याला कारणीभूत असू शकतात. त्यामुळे अजित पवारांनी संध्याकाळी आपल्या गाडीने जाण्याचा प्रवास, रात्री विमानाने जाण्याचा प्रवास केला. मग अजित पवार त्या विमानामध्ये चढेपर्यंतचा जो फुटेज आहे ते फुटेज आम्हाला पुरवा अशी रोहित पवारांनी माहिती केली, परंतु अजून देखील त्यांच्यापर्यंत ते सीसीटीव्ही फुटेज गेलेले आहेत. त्यामुळे अजित पवार ते विमानात होते का, असा देखील सगळ्यात मोठा प्रश्न सध्या येतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, अजित पवार बरं ते विमानामध्ये होते, तर जेव्हा विमानाचा अपघात झाल्याच्या नंतर 8:45 वाजता जेव्हा संपूर्ण विमान खाली कोसळलं, विमानाला आग लागली, त्यानंतर मात्र अजित पवारांची बॉडी ओळखता येत नव्हती. अजित पवारांच्या हातामध्ये घड्याळ होतं, परंतु ते घड्याळ अजित पवारांचं नव्हतं, असा देखील खुलासा सध्या केला जात आहे. मग जेव्हा त्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला, सगळ्या बॉड्या फुगल्या नसताना अजित पवारांची बॉडी कशी काय फुगली, असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय. आम्ही आमच्या डॉक्टरांशी बोललो, परंतु विमान अपघातामध्ये अशा प्रकारची बॉडी फुगत नसल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. मग नेमकी ही बॉडी कशी फुगली ही देखील माहिती दिली. त्यानंतर मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार अजूनही जिवंत आहेत. अजित पवार त्या विमानामध्ये बसलेच नव्हते, अजित पवारांनी त्या विमानामध्ये प्रवास केलाच नव्हता, किंवा 6वा व्यक्ती कोण, त्या विमानामध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्ती 6 होत्या. मग 5 व्यक्तींच्या बॉड्या सापडल्या असता 6वी व्यक्ती कोण आहे असा प्रश्न विचारल्याच्या नंतर दुसरी महत्वाची बाब सध्या रोहित पवारांनी पुढे मांडली की नाही, त्या विमानामध्ये फक्त 5च व्यक्ती होत्या. मग अजित पवार त्या विमानामध्ये होते का? महाराष्ट्राच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आता रोहित पवारांनी मांडलेत. ह्या सगळ्या प्रश्नांना महाराष्ट्र मानतोय. महाराष्ट्राला वाटतं की रोहित पवार अतिशय व्यवस्थित बाजू मांडतायत. त्यानंतर पुढची महत्वाची बाब म्हणजे अजित पवारांचा खरंच दुर्दैवी मृत्यू झालाय का, ही सगळ्यात मोठी बाब रोहित पवारांना जेव्हा विचारली तेव्हा रोहित पवारांनी या गोष्टीला स्पष्टपणे आपलं मत मांडलंय. त्यांनी आपल्या या गोष्टीवरती स्पष्टपणे मत मांडलंय की दादा त्या विमानामध्ये होते आणि दादाची जेव्हा ओळख पटली तेव्हा स्वतः मी तिथे ओळख पटवायला होतो, त्यामुळे दादा त्या विमान अपघातामध्ये होते असं रोहित पवारांचं स्पष्टपणे मत आलंय. त्यामुळे दादांचा अपघात झाला, परंतु हा अपघात नव्हता, हा 100% घातपात होता असं रोहित पवारांनी म्हटल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली की नेमकी ही घटना कोणी घडून आणली, हा घातपात नेमका कोणी घडून आणला, याकडे आता चौकशीचे सगळे फेरे चाललेले असून रोहित पवार म्हणतात की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही या प्रकरणाच्या खोलाशी मी जाणार. परंतु अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, ही देखील सगळ्यात मोठी बाब आता सगळ्यांसमोर येते. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अजूनही वाटतंय अजित पवार पुन्हा एकदा आपल्याकडे येतील. अजित पवारांना शरद पवारांनी लपून ठेवलंय का, अजित पवार महाराष्ट्र सोडून देश सोडून बाहेरच्या देशात आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न सध्या सोशल मीडियावरती फिरतायत. मात्र याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचा दावा देखील केला जातोय. त्यामुळे अजित पवार सध्या ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहे. परंतु रोहित पवारांनी मात्र अजित पवारांचा घातपात कसा झाला यावरती स्पष्टपणे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली. मित्रांनो, यावर आपल्या काय वाटतंय, आपल्या प्रतिक्रिया द्या.